नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी इंग्रजी विषयातल्या एका अतिशय महत्त्वाच्या लेखन प्रकारावरती चर्चा करणार आहोत आणि तो आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, म्हणजे ज्याला SOP असंही म्हटलं जातं. हा फक्त परीक्षेसाठी नाही आहे, तर भविष्यात कॉलेज ॲडमिशन असेल, स्कॉलरशिप्स असतील किंवा नोकरीसाठी सुद्धा त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीनं SOP म्हणजे काय, कसा लिहायचा आणि कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे समजून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे लक्षात घेण्यासारखं जी बाब आहे ती म्हणजे SOP म्हणजे नक्की काय? ज्याला आपण म्हटलं आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे कशाला म्हणायचं? तर स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे एखाद्या विशिष्ट कोर्स किंवा कॉलेजसाठी किंवा संधीसाठी अर्ज करताना मी हा कोर्स का करू इच्छितो याचं प्रभावी आणि स्पष्ट लिखित स्पष्टीकरण म्हणजे SOP. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या स्वप्नांचा आणि उद्दिष्टांचा लेखी परिचय. हा परिचय का द्यायचा आहे? तर तुम्ही ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, तिथल्या त्या अथॉरिटीला आपण हे पटवून द्यायचं आहे, की ही सीट जर मला मिळाली तर किंवा ही संधी मला जर मिळाली तर निश्चितपणे मी तिचं सोनं करेन. हे सांगून देण्यासाठी, समजवून देण्यासाठी तो तुमचा स्वतःचा लेखी परिचय असणार आहे. आता SOP का महत्त्वाचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची विचारशक्ती जी आहे ती SOPमुळे स्पष्ट होते. तुमचं स्पष्ट ध्येय समोरच्याला कळतं. तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे हे समोरच्याच्या लक्षात येतं आणि इतरांपेक्षा तुमच्यामध्ये वेगळेपण काय आहे हे समजतं. कारण आजकालच्या जमान्यामध्ये बघा ऑर्डिनरी राहण्यामध्ये काही हशील नाही आहे. तुमच्यामध्ये जे एक्स्ट्रॉर्डिनरी आहे, तुमच्याकडे जे एक्स्ट्रा आहे ते तुम्ही जगासमोर मांडलं पाहिजे, जगासमोर दाखवलं पाहिजे. कारण आत्ताचं जी मार्केट आहे किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, तिथे अशाच घटकांना डिमांड आहे जे कुठली तरी एखादी रिक्वायरमेंट फुलफिल करतात. म्हणजेच जे लोकं रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतात त्याच लोकांना पुढे स्कोप असल्यामुळे तुमच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं याच्यासाठी SOP अतिशय महत्त्वाचा आहे. गुणपत्रिका म्हणजे तुमची मार्कलिस्ट जी आहे ती तुमचे मार्क्स दाखवेल, पण SOP ही तुमची ओळख, ज्यातनं तुम्ही स्वतःची ओळख किंवा तुम्ही स्वतः कोण आहात हे तुम्ही समोरच्याला समजून देऊ शकता, पटवून देऊ शकता, यासाठी SOP महत्त्वाचं आहे. आता चांगल्या SOPमध्ये साधारणपणे कुठले त्याच्यामध्ये घटक असायला पाहिजेत त्याचा आपण विचार करूया. पहिला आहे इंट्रोडक्शन. याच्यामध्ये तुम्ही स्वतःबद्दलची माहिती थोडक्यात सांगायची आहे आणि कोणत्या कोर्ससाठी तुम्ही अर्ज करणार आहात हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहिणार आहात. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणू शकता की आय एम अ पॅशनेट स्टुडंट हू हॅज ऑलवेज बीन इंटरेस्टेड इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी संबंधित एखाद्या कोर्सला जर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत असाल तर तुम्ही या प्रकारचं जे इंट्रोडक्शन आहे ते देऊ शकता. नेक्स्ट इज अकॅडमिक बॅकग्राऊंड. तुम्ही तुमचं जे शिक्षण आहे ते कुठून पूर्ण केलं आहे, शालेय शिक्षण कोणतं झालं आहे, आवडते विषय कोणते आहेत किंवा कोणकोणत्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काम केलं आहे, स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये तुम्ही उतरलेले आहात का, याबद्दल तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट, इंटरेस्ट इन द कोर्स. जो कोर्स तुम्ही निवडला आहे, ज्या कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन हवे, तुम्ही तोच कोर्स का निवडला, हा कोर्सच का, आणि या क्षेत्रात तुम्हाला रस कसा निर्माण झाला, याविषयीची माहिती तुम्ही इंटरेस्ट इन द कोर्सच्या माध्यमामध्ये किंवा त्या पॅरेग्राफमध्ये देऊ शकता. नेक्स्ट, स्किल्स अँड स्ट्रेंथ्स. तुमची ताकद काय काय आहेत, तुमच्याकडे स्किल्स कोणकोणते आहेत, जसं की नेतृत्व गुण असेल, मेहनत, सर्जनशीलता, हे स्किल्स आहेत, ही तुमची बलस्थानं आहेत ज्याच्या जोरावरती तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरू शकता आणि मिळालेल्या संधीचं सोनं करू शकता. याच्यासाठी तुमच्याकडे स्किल्स अँड स्ट्रेंथ्स तुमची असणं आवश्यक. तुमच्या पॉझिटिव्ह बाजू कुठल्या आहेत, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वेगळं कौशल्य आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. नेक्स्ट, फ्युचर गोल. माणसाला नेहमी आपण हे लक्षात ठेवायला हवं की माणसाने आपल्या भविष्यामधले जे काही आपली उद्दिष्ट आहेत ती डोळ्यासमोर फिक्स असायला पाहिजे. आपली एम्स आपल्या डोळ्यासमोर फिक्स असायला पाहिजे. एम्स जर फिक्स असेल तरच तुम्ही ज्या दिशेने मार्गक्रमण करताय ती दिशा पक्की राहील आणि त्या दिशेवरती तुमचा प्रवास अतिवेगाने होईल, अतिशय वेगाने तुम्ही लवकरात लवकर गोलपर्यंत पोहोचू शकता. पण तुमचा गोलच नसेल तर आपलं आयुष्य विस्कळीत होऊ शकतं आणि म्हणून फ्युचर गोल्स हे महत्त्वाचे आहेत. अँड लास्ट वन इज कन्क्ल्युजन, जिथे तुम्हाला तुमचं SOP संपवायचं आहे, ज्याचं तुम्ही सकारात्मक शेवट करायचा आहे आणि तुम्ही हे सांगायचं आहे की संधी मिळाल्यास तुम्ही चांगले प्रदर्शन कराल याचा विश्वास, याची खात्री तुम्हाला त्या लोकांना, म्हणजे ज्या संस्थेकडे तुम्ही अप्लाय करताय किंवा जिथे ज्या कुठल्या गोष्टीच्या संधीसाठी तुम्ही अप्लाय करताय त्यांना तुम्ही तो विश्वास द्यायचा आहे. आता SOP लिहिताना काही गोष्टींची आपल्याला थोडीशी माहिती किंवा थोडंसं भान आपल्याला जे लक्षात ठेवलं पाहिजे ते पुढीलप्रमाणे बघा. भाषा साधी स्पष्ट असावी, म्हणजे वाचल्यानंतर कळलं पाहिजे की तुम्ही काय मांडता आहात. मुद्देसूद लिहिलं पाहिजे, कारण कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय पोहोचवणं ही सुद्धा एक कला आहे, ही सुद्धा एक स्किल आहे. त्यामुळे मुद्देसूद लिहा. स्वतःबद्दल प्रामाणिकपणे लिहा.
हे खूपच गरजेचं आहे. स्वतःबद्दल प्रामाणिकपणे जे आहे ते आपण लिहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मोठमोठे दावे केले जातात, पण प्रत्यक्ष काही परफॉर्म करण्याची, प्रत्यक्ष काही दाखवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा माणूस कमी पडतो आणि मग लक्षात येतं की हे फक्त बोलाचाच भात आणि बोलाचाच कढी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. त्याचा प्रत्यय येतो की या माणसाकडे तसं बघायला गेलं तर काहीच नाही आहे, पण खूप सारं काही याने सांगितलं आहे स्वतःबद्दल. असं आपल्या बाबतीत होता कामा नये. तुमच्या क्रेडिबिलिटीवरती तिथे संशय येता कामा नये आणि म्हणून स्वतःबद्दल नेहमी प्रामाणिकच तुम्ही लिहायला पाहिजे. अनावश्यक मोठी वाक्य टाळायला पाहिजेत, कारण परीक्षेमध्ये आपण SOP लिहित असताना मोठ्या वाक्यांमध्ये चुका होण्याची शक्यता असते. आपल्याकडे कमी वेळ असतो आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लिहिण्याच्या प्रयत्नामध्ये चुका होऊ शकतात आणि म्हणून अनावश्यक मोठी वाक्य आपण टाळली पाहिजेत. आणि स्पेलिंग आणि व्याकरण जो आत्मा आहे आपल्या लिखाणाचा, रायटिंग स्किलचा जो आत्मा आहे तो आहे स्पेलिंग आणि व्याकरण, ते बरोबर असायला पाहिजे. आता काय टाळलं पाहिजे बघा, ज्या गोष्टी टाळायला पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचं, खोटी माहिती नको अजिबात. कुठल्याही प्रकारची खोटी माहिती देऊ नका, खोटे दावे करू नका, कॉपी पेस्ट बिलकुल नको. कारण SOP हा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक, तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्याला रिप्रेझेंट करणारा ते डॉक्युमेंट आहे. त्यामुळे कोणाचं दुसऱ्याचं कॉपी पेस्ट, नेटवरचं कॉपी पेस्ट नको. तुम्ही स्वतः बनवा आणि जास्त लांबलचकसुद्धा नको. कारण आपण आपली ऑटोबायोग्राफी लिहित नाही आहोत. आपल्याबद्दलची जी माहिती आहे ती थोडक्यात आपल्याला तिथं सांगायची. त्यामुळे लांबलचक वाक्यरचना बिलकुल नको. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, SOP म्हणजे तुमच्या भविष्याचा दरवाजा उघडणारी किल्ली आहे आणि म्हणून तो मनापासून आणि विचारपूर्वक लिहा आणि जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून SOPवरचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.